भंडाऱ्यात बालगृहातून 3 अल्पवयीन मुली बेपत्ता आहेत। आश्रय बालगृहातून 1 जानेवारीला मध्यरात्री या मुली बेपत्ता झाल्या। तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांकडून शोध देखील सुरू आहे। बालगृहातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आलाय। बालगृहात एकूण 25 विद्यार्थी वास्तव्यास आहेत। पालकांमध्ये या संपूर्ण घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं। प्रेमासाठी वाटेल ते ही म्हण खरी ठरवली आहे। प्रेयसीचा मोबाईलचा हट्ट पुरवण्यासाठी नाशिकच्या अभियंत्याने मॉलमधून मोबाईल आणि एअरबड्स चोरी करून भेट दिले। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सापळा रचून या प्रियकराला अटक केली आहे। या अभियंत्याच्या घरी तब्बल 65 एकर शेती असून त्याला 40,000 रुपये पगाराची नोकरी देखील आहे। तरीही त्याच्याकडून हा प्रकार घडलाय। सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे। भाजपकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं नाव जाहीर करण्यात आलं। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून धीरज सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। तर राष्ट्रवादीकडून गजानन मगदूम उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये महायुतीचे सगळेच पक्ष आता एकत्र आले आणि त्यामुळे 39 भारतीय जनता पार्टी, 16 राष्ट्रवादी, अजितदादा गट, 2 शिवसेना असं आता मी म्हणतो। याचं कारण ते आलेलेही माझे मित्र आहेत। त्यांना सामावून घेताना काय त्यांना रिझनेबल योग्य देता येईल असा विचार जर करून सगळ्यांना आम्ही कवयित घेतलं तर ही संख्या 60 पर्यंत जाते, 78 पैकी। चंद्रपुरात भाजप युतीला ठाकरेंकडून अद्याप हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाहीये। महापौर पदाचा प्रस्ताव असूनही भाजपला दूर ठेवण्यात आलाय। युतीबाबत अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वच घेईल, उद्धव ठाकरेंनी सांगितल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।